सुद्धा मॉनिटर मास्तरनं केलं नसेल का? त्याला डायरेक्ट मंत्री केलं. 45 वर्ष या बाप लेकाला ज्या पवार साहेबांनी मंत्रीपद दिलं, त्या पवार साहेबाची सत्ता गेल्या गेल्या ही भारतीय जनता पार्टीच्या वॉशिंग मशीन मध्ये पालत पडलं. केला का नाही प्रवेश? आणि प्रवेश करताना काय सांगते? मला विकास करायला चाललंय. जी बी कमळाबाईकडे चाललंय ती विकासच करायला चाललंय. कुणी बी जाऊ द्या, सगळी विकासच करायला चाललंय म्हणते ती. खरंच विकास करायला चालली ती गाव. खरं कारण काय? 45 वर्षात मंत्रिपदावर राहून हाणलेला जी काळा पैसा आहे ती ईडी पासून वाचवायला ही चालली भाजपकडे. हे खरं कारण आहे. हे खरं कारण ही आहे. भाजपकडे का चालली ती? भाजप सत्तेत आहे. सत्तेचा मलिदा हाणायची सवय लागलेली आहे. बिगर मलिद्याचं जगू शकत नाही म्हणून भाजपमध्ये चालले. बांधवानो, आमच्यावर घाणेरडे आरोप करणाऱ्या माणसाला मला एवढं सांगायचंय, अरे तुझ्यासारखी काळी संपत्ती असती, काळा पैसा असता तर आम्ही सुद्धा एका मिनिटात कमळाबाईच्या वॉशिंग मशीन मध्ये पालत पडला असता. आम्ही इमानदार आहेत, आम्ही प्रामाणिक आहेत म्हणून कुणाच्या बापाला न घाबरता इथं खोटा रवून उभा तुझ्या विरोधात माझ्या बाप घाबरत नावाना. ही फरक आहे. ही दुसरी बाजू. तिसरी ही कायम म्हणते बापले विकासावर बोला, एवढंच असतं. विकासाबद्दल विकासाबद्दल चला. बाबांनो, 45 वर्ष तुम्ही मंत्री असलेल्या त्या मंत्रिपदाचा उपयोग नेमका आमच्या जिल्ह्याला काय झाला? तर आमचा जिल्हा दरिद्री जिल्ह्याच्या यादीत अख्ख्या देशात कितव्या नंबरला? 3ऱ्या. काय पाठ आहे? टाळे ह्याच्या घ्यायला. आता 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 हे नंतर का काय गँग आहे का करणार? दरिद्री जिल्ह्याच्या या जिल्हा 3ऱ्या नंबरला टाळ्या वाजवून टाळ्या वाजवायला. हा गबरू. आणि गंमत आहे का आता? दरिद्री जिल्ह्याच्या या जिल्हा 3ऱ्या नंबरला. या 45 वर्षाच्या मंत्रिपदाचा उपयोग काय आपल्याला? तर जिल्हा दरिद्री जिल्ह्याच्या यादीत 3ऱ्या नंबरला. आणि बघा आता नीट लक्ष देऊन ऐका मी काय बोलतोय. ती जी माणूस इथं 45 वर्ष मंत्री म्हणून काम केलं, ती माणूस मात्र 2009ची खासदारकीची निवडणूक लढवत होता. तेव्हा इस्टेट जाहीर करावी लागते. आणि इस्टेट जाहीर केल्यावर असं लक्षात आलं की जी मंत्री होता ती मात्र श्रीमंत खासदाराच्या यादीत कितव्या नंबरला? वा 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 वा, काय अभ्यास झाला. ती सुद्धा 3ऱ्याच नंबर. पण मग माझा प्रश्न आहे, या 45 वर्षाच्या मंत्रिपदाचा उपयोग जिल्ह्याला झाला का डॉक्टर पाटलाला झाला? असं उत्तर अपेक्षित आहे. आता विकासावर बांधवानो, 45 वर्ष आपल्या जिल्ह्याचं भकास करायचं काम हेनी केलं. आणि मला तुम्हाला असं विचारायचंय की आम्ही 2.5 वर्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब होते. 1.5 वर्ष कोरोनात गेलं. 1 वर्ष आपल्याला काम करता आलं. त्या 1 वर्षात आपण धाराशिवचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिवला मंजूर केलं, चालू केलं. पुढच्या वर्षी डॉक्टर झालेली लेकरं तिथून बाहेर पडते. तुम्हाला वाटल मेडिकल कॉलेजचा काय फायदा? मेडिकल कॉलेजचा फायदा हा आहे की जर डॉक्टरनं गरीब माणसाला सांगितलं की तुमच्यावर 3 लाख रुपये ऑपरेशन करायला खर्च येत आहे हृदयाचं, तुमच्या मेंदूचं ऑपरेशन करायला 7 लाख रुपये खर्च येत आहे, मला सांगा गरीब माणूस करू शकते का? ही सगळे ऑपरेशन त्या हॉस्पिटलमध्ये स्पेशालिस्ट डॉक्टर सगळे मिळते. कुठं? वैद्यकीय महाविद्यालयामध्ये. तिथं ह्या माणसाच्या खिशातला एकही पैसा खर्च नव्हता. हे ऑपरेशन मोफत होते म्हणून ते हॉस्पिटल आम्ही कुठं मंजूर करून घेतलं? धाराशिव जिल्ह्यात, धाराशिव शहरात. ती सुद्धा सरकारच्या मार्गीचं आणि चालू केलं. आणि ते सुद्धा उद्धव ठाकरे आणि अमित भैया देशमुख यांच्या सहीनं ती चालू केलं. बांधवानो, असंच एक मेडिकल कॉलेज पद्मसिंह पाटील मंत्री असताना 83-84 ला मंजूर झालं. कुठं झालं? ती कुठं आहे? तुम्हाला वाटेल तुळजापूरच्या बारूच्या शेजारी निघून आहे. तिथं नाही. कुठं आहे?
मुंबई. मला सांगा, जर पद्मसिंह पाटलांनी मंत्री असताना विचार केला असता की बाबा रे ती हॉस्पिटल जर हिथं आपण चालू केलं तर हिथले अनेक लोक 83 पासून ज्याचे पैसा नाही म्हणून जीव गेले उपचाराविना, ऑपरेशन विना, तेवढ्या लोकांची जीव वाचले असते का नाही हो? वाचले असते का नाही? आज ती हॉस्पिटल तरी कुठं नेलं? नेरूळ मुंबईला. आणि गंमत अजून पुढची, शिथून 2-4 गबाळ उचलती ती त्या मुंबईला नेती ती, त्यांना काय दवाखाना करते ती की त्यांना उचलून आणून इथं म्हणते ते नीट केलं का नाही? कसं ना हाणावर तुम्हाला हे आहे का नाही? अरे तुझं जर इथलं महत्वाचं वाटत होतं तर इथंच करायचं ना. आम्ही कसं केलं आणि ती कॉलेज सुद्धा शासनाच्या मालकीचं नाही. कॉलेज कुणाच्या मालकीचं आहे? पेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट. आता ह्या ट्रस्टचं मरुस्तूर अध्यक्ष कोण? डॉक्टर पाटील. मरुस्तूर सदस्य कोण? राणा पाटील. मरुस्तूर सदस्य कोण? अर्चनाताई पाटील. मरुस्तूर सदस्य कोण? मल्लू पाटील. संपलं सगळं घरच. मग त्याच्यावर ट्रस्टची मालकी म्हणजे कुणाची मालकी? घराची मालकी. आणि गमत काय? एक MBBS ऍडमिशन करायला 1.5 कोटी रुपये डोनेशन आहे. आज या जिल्हा परिषदच्या प्रचार सभेच्या दरम्यान माझं राणा पाटील आणि त्यांच्या सगळ्या कुटुंबाला जाहीर आव्हान आहे की तुम्ही अख्ख्या जिल्ह्यात 83 पासून आजपर्यंत 17 आणि 25 किती वर्ष झाले? 25 आणि 10 35 आणि 5 40 आणि 2 42. ह्या 42 वर्षात एक तरी शेतकऱ्याचं लेकरू, एक तरी गरीबाचं लेकरू डॉक्टर केलेलं, उद्याच 7 तारखेचं मतदान होऊस्तोवर मला जाहीर व्यासपीठावर आणून दाखवा. एक फक्त लेकरू, एक आणि मगच मत मागा जिल्हा परिषदचं. एक सुद्धा नाही. एक नाही का? एक ऍडमिशनला 1.5 कोटी रुपये मिळते. अशा 60 ऍडमिशन वर्षाला होत्या. 60 90 कोटी रुपये त्या ठिकाणी. कुठेही कारखान्याला ऊस न घालता सोयाबीनचा भाव पडलाय म्हणून ताण नाही, कांद्याचा भाव पडलाय म्हणून ताण नाही. आयत 90 कोटी रुपये वर्षाला कुठून येतात? ह्या कॉलेजमधून. वर्षाला 90, 5 वर्षाचं 450 कोटी रुपये येते. तेवढे 450 कोटी घ्यायचे आणि अशा निवडणूक लागल्या की आपल्यावर त्या पैशाचा रुबाब दाखवून ह्या निवडणुका जिंकायच्या. आता तुम्ही ठरवायचं की ह्यांना ठेवायचंय का उकडून फेकायचंय? तुम्ही ठरवायचंय. हे तुम्ही ठरवायचं. बांधवानो, ही मेडिकल कॉलेजची अवस्था. दोन्ही बाजू तुमच्या समोर आहेत. एकानं मेडिकल कॉलेज शासनाचं चालू केलं, धाराशिव मध्ये चालू केलं. दुसऱ्यानं स्वतःच्या मालकीचं चालू केलं, मुंबईला चालू केलं. आणि त्याचा फायदा फक्त स्वतःच्या कुटुंबासाठी घेत राहिला. ह्याचा फायदा सर्वसामान्य लोकांसाठी होत राहणार आहे इथून पुढं. हा फरक आहे दोन्ही बाजू. पुढची गोष्ट, सारखं मला म्हणते विकासावर बोला, विकासावर बोला. अहो मला सांगा, रेल्वे विभाग कुणाकडे असतो? त्या राणाला सांगा. 2014ला मोदी साहेबांनी सोलापूर, तुळजापूर, धाराशिव रेल्वे मार्गाची घोषणा केली. 14 पासून 19 पोस्टवर एक ईट तरी रचली गाव त्या रेल्वेची. 19ला ओम राजे निंबाळकर खासदार झाल्यावर माझं संसदेतले तारांकित प्रश्न रेकॉर्डवर आहेत. माझं संसदेतलं भाषण रेकॉर्डवर आहे. माझे पत्रव्यवहार झालेले रेल्वे मंत्र्याबरोबर रेकॉर्डवर आहेत. मी पाठपुरावा करून त्या रेल्वे मार्गाचं काम चालू झालंय. सोलापूर, तुळजापूर, धाराशिव मधलं, तुळजापूर पासून धाराशिवचं इंजिन ट्रायल मार्च 2027 ला पूर्ण होतंय. बांधवानो, हे काम तुमचा खासदार ओमराजे निंबाळकरने केलंय. काम करून मी दमलोय आणि ती नारळाचं चुंगड घेऊन जात आहे. सहज कामावर फिरतोय कुठं ही चालूच होता. ही धंदाच आहे. म्हणजे कष्ट करणारा इकडं, म्हणजे तुझं ती बी माझं आणि माझं ती बी माझं. बांधवानो, हे दुसरं काम मी केलंय. तिसरं, आलिमको नावाची संस्था, जी संस्था त्या ठिकाणी ग्रामीण भागातल्या अपंग व्यक्तीला, कुणाला पाय नसल तर पाय देते कृत्रिम,
कुणाला हात नसल तर हात देते कृत्रिम, ज्याला कानानं ऐकू येत नाही त्याला कानानं ऐकूची मशीन मिळते, ज्याला दिसत नाही त्याला स्मार्ट स्टिक स्मार्टफोन मिळते, ज्याला पाय नीट नाही त्याला इलेक्ट्रिक 3 चाकी सायकल मिळते, ज्याचे हात चांगले आहेत त्याला साधी सायकल मिळते. ही संस्था 1976 ला स्थापन झाली. 76 पासून काम चालू आहे, पण 2019 पर्यंत एकाही खासदारानं त्याचं शिबिर आपल्या जिल्ह्यात घेतलं नाही. ओमराजे पहिला खासदार आहे ज्यानं शिबिर घेतलं आणि 7 कोटी रुपयाचं साहित्य माझ्या अपंग बांधवाचा 1 पैसाही खर्च न करता त्यांना दिलं. ही काम आहे बांधवानो माझं. ही का सांगायलोय? कारण त्यांना सगळ्याला वाटलं की ज्याकंठ आम्ही रोज निवडून आला बघ, ज्याकंठ आम्ही बी आहे पण ही बी आहे. ही मी कधी सांगत नव्हतो, पण ही सांगायलोय, आवर्जून सांगायलोय बांधवांनो. आज मला सांगायचंय, लाईटीची एवढी प्रचंड अडचण होती आपल्याकडं. मी RDSS अध्यक्ष. RDSS ही केंद्र सरकारची योजना आहे. ह्याच्यातनं आपल्या जिल्ह्यातलं पळसप, टाकविकी, खानापूर, दारफळ, बडाचीवाडी आणि वरुडा चौक जवळपास 6 नवीन सबस्टेशन आपण ह्याच्यातनं मंजूर केले. काही ठिकाणी कामं चालू आहेत, काही ठिकाणी कामं प्रगतीपथावर आहेत. एवढंच नाही, जुने सबस्टेशन आहेत तिथे ऍडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर रुईबर, तडवळा, टाकळी, बिंबळे आणि काकडे प्लॉट या 4 ठिकाणी आपण ऍडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर केले. लिंक लाईनची कामं चालू आहेत, फिडर सेपरेशनची कामं चालू आहेत, लॉस रिडक्शनची कामं चालू आहेत, ऍडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मरची कामं चालू आहेत. बांधवानो, ही कामं पुढच्या 6 महिन्यात ते वर्षात पूर्ण झाल्यावर लाईटच्या बाबतीत तुम्हाला एकाही शेतकऱ्याला अडचण येणार नाही. हे काम खासदार ओमराजे निंबाळकर RDSSच्या केले. पण पुन्हा नारळ पडायला माझ्याकडे जो प्रोसिडिंग आहे, उगाच मी असं सांगायचं म्हणून सांगत नाही. बांधवानो, हीच नाही, आता आंबे जवळगा गटात आपण काय काय कामं केली ती मी वाचून दाखवणार आहे. नीट मन लावून ऐका. आंबे जवळगा धाराशिव येथील ग्रामपंचायत इथं चावडी गुंजेवाडी येथे मिळकत क्रमांक 9 मध्ये ग्रामपंचायत मालकीच्या खुल्या जागेवर सार्वजनिक सभामंडप बांधणं 7 लाख रुपये 22-23 मध्ये आपण त्या ठिकाणी दिले. त्याचबरोबर गावांतर्गत सिमेंट रस्ता करणं 3 लाख रुपये 23-24 मध्ये दिले. तांडा वस्तीमधनं मारी वस्ती विद्युतीकरण 3 लाख रुपये. धनगर गल्लीमध्ये सिमेंट रस्ता नाली करणं 3 लाख रुपये हे 20-21 आणि 23-24 मध्ये दिले. तांडा वस्तीमध्ये सभामंडप 7 लाख रुपये दिले 21-22 मध्ये. अतिरिक्त शिंदे डीपी ही आपण 21-22 मध्ये त्या ठिकाणी 100चा नवीन मंजूर करून दिलेला आहे. त्याचबरोबर मातोश्री पानंद रस्त्यामधून आंबेजवळगा ते कवडगाव रोड मुस्लिम स्मशानभूमी 24 लाख रुपये. त्याचबरोबर गेंड वस्ती ते भाऊसाहेब धंगेकर यांचे शेत गुंजेवाडी 24 लाख रुपये. ही साधारणतः त्या ठिकाणी आंबेजवळ गेला 77,11,156 रुपयाची विकास कामं 22-23 पासून ते आजपर्यंत त्या ठिकाणी आपण या गावात केलेली आहे. त्याचबरोबर कवडगाव मध्ये ग्रामपंचायत मिळकत क्रमांक 14 मध्ये सार्वजनिक सभामंडप बांधणं 7 लाख रुपये. गावांतर्गत रस्ता 3 लाख रुपये. गावांतर्गत रस्ता 3 लाख रुपये. सेवालाल नगर मध्ये सिमेंट रस्ता आणि नाली 4 लाख रुपये. बाबा पाटील ते गाव बेस रस्ता 3 लाख रुपये. हनुमान मंदिर ते विठ्ठल मंदिर रस्ता 3 लाख रुपये. जगदाळी डीपी 63चा 100 करायचा आहे, ही आपण केलंय. नागनाथ थोरात ते विकास शिंदे यांचं शेत 24 लाख रुपये. बिरजे वस्ती ते येडाईकडे जाणारा रस्ता 24 लाख रुपये. आरोग्य उपकेंद्र इमारत दुरुस्ती 5 लाख रुपये 23-24 मध्ये. जिल्हा परिषद शाळा उर्वरित वर्ग खोल्या शाळा दुरुस्ती करणे 5 लाख रुपये 23-24 मध्ये. भीमनगर मध्ये सिमेंट रस्ता नाली करणं 5 लाख रुपये. असं कवडगाव मध्ये 87,84,699 रुपयाची कामं त्या ठिकाणी बांधवानो आपण केले. सोनेगावचं वाचू का? मी सगळं वाचून दाखवत नाही, पण सोनेगावचे 64,79,042 रुपयाची काम आहेत. त्याचबरोबर बाणसगावची 95,02,479 रुपयाची काम आहेत. कुमाळवाडीची 46,317 रुपयाची काम आहेत. आणि त्याचबरोबर आंबेहोळचं 11,50,000 रुपयाचं काम आहे. घाटंगरीचं 53,96,060 रुपयाची काम आहे. त्याचबरोबर खानापूरचं 2,95,0722 रुपयाची काम आहेत. आणि गुंजेवाडीचं साधारणतः
5 लाख रुपयाचं काम आहे. ही सगळी कामाची यादी आहे. कुणाला जर खात्री नसेल तर ही घेऊन जावा वाचून दाखवायला, कारण मला वेळ नाही म्हणून मी सगळी कामं वाचली नाही, ती कामं झालेली. तुम्ही म्हणता ओमराजे कवा सांगत नसते, का सांगायले का सांगायले. अरे मला ज्या कंटाळीवर जाणं म्हणायला लागली चेपा आईला म्हणलं. अरे केलंय ना मी, हे केलंय. बर मला तुम्हाला विचारायचंय, ही तर कामं केलेत, शेतकऱ्याला विचारायचंय तुमची निश्चिती झाली का नाही अजून. अरे 11,000 रुपये क्विंटलचं सोयाबीन तुम्ही 2900 न 3200 न 3800 न ऐकलं. फक्त सोयाबीन केंद्र सरकारनं आयात केल्यामुळे ही पाळी आपल्यावर आली. कांद्याची अवस्था तीच आहे का नाही. कांद्याला 50,000 रुपये खर्च येते एकरात, निघायलाय का आता आडतीला गेल्यावर. हा मग नेमकं पाहिल्यावर पहिलं जमणार कवा हो तुमचं, कवा तुमचं होणार आहे. मला तुम्हाला विचारायचंय 10-26 पोतं आधी किती होतं आता किती केलाय बघा. डीएपीचं पोतं आधी कितीला होतं आता किती केलाय बघा. युरिया बरोबर लिंकिंग करताना कसं वाटतंय, गोड गोड वाटतंय. 3-3 हजाराची आहे का नाही लिंकिंग. कशानं नेमकं म्हणजे काय नेमकं सांगितलं तुम्हाला काय आहे. ही दुरावस्था शेतकऱ्याची कायम करत चालली आणि आपण बघत चाललोय. बरं मी खासदार म्हणून आणि कैलासदादाने आमदार म्हणून कुठला तुमच्या शेतकऱ्याचा विषय मांडायचा ठेवला हो. कधी आम्ही गप्प बसलो. 2019च्या आधीच्या खासदाराला शपथ झाली होता बोललास तर पाडचाल म्हणून दिसती का कोण बोललेली. आम्ही बोलतो का नाही. काय नेमकं म्हणजे आमच्यात कमी काय कमी आमच्यात. मग जाऊ का कमळाबाईकडे, पायगाड्या घालूनच बसली आहे. पुन्हा आम्ही कमळाबाईकडे गेल्यावर कुणाला जात मागणार आहोत. सांगा की लय सोपं आहे, जाणं लय अवघड नाही. आम्ही तुमच्यासाठी संघर्ष करायला, आम्ही तुमच्यासाठी लढायला, आम्ही तुमच्यासाठी विरोधात आहोत. आणि विरोधात असून सुद्धा मला सांगायचंय जंगली रमी कोण कोण खेळलं, किती किती पैसे हरले सांगा बरं मला खऱ्यानं. सांगत नाव तुम्ही पण प्रत्येक जण हरले. हा तरी पटन दाबते ती जाऊन अजून. ही जसं पेटलंय तसं पेटा केलं थोडं तरी. जंगली रमी ॲपवर कोण कोण खेळलंय रे. तो हारवर केला, किती हारले बाय काटा निघाला म्हणाले. त्या जंगली रमी ॲपचं एवढं भयानक वास्तव आहे बांधवानो. आपल्या कावंदरा बावीतला एक जेसीबीचा ड्रायव्हर आहे, विनोदाचा भाग सोडा. पण त्या जंगली रमी ॲपच्या नादी लागून त्या माणसानं आपल्या सगळी प्रॉपर्टी विकून सुद्धा सावकाराची भरती होईना गेल्यावर स्वतःच्या गरोदर पत्नीला विष देऊन मारलं, स्वतःच्या 3 वर्षाच्या लेकराला विष देऊन मारलं आणि त्या माणसानं स्वतः आत्महत्या करून अख्खं कुटुंब संपवून टाकलं. कशामुळं? ह्या जंगली रमी ॲपमुळं. हाच विषय मी लोकसभेत घेतला, लोकसभेत मांडला. माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णवजींना सांगितलं, साहेब म्हणलं ह्याच्यामुळं ग्रामीण भागातले अनेक प्रपंच संपायला लागलेत, अजून किती लोक मेलेले आपल्याला बघायचे. तुम्ही तातडीनं विधेयक आणा. आणि मी विरोधी पक्षाचा खासदार असताना त्याच अधिवेशनात, ज्या अधिवेशनात मी बोललो त्याच अधिवेशनात विधेयक आलं, पास झालं. आज त्या ऑनलाईन जंगली रमी ॲपवर बंदी आहे. मी विरोधी पक्षाचा असताना केलं ना. तुमचा लातूर टेंभुर्णी हायवे कित्येक वेळेस त्या ठिकाणी गडकरी साहेबाला प्रश्न विचारले, त्यात चौपदरीकरण मंजूर झालंय. 1 वर्षात 4 पदरी रस्ता होऊन जाते तुमचा, कुठला लातूर टेंभुर्णीचा सुद्धा. ही काम तुमचा खासदार ओमराजे निंबाळकरने केलं. कैलास पाटलांनी अनेक विषय त्या ठिकाणी विधानसभेत घेतले, ती कामं केलेत. शेतकऱ्याचे विषय घेतलेत. वर्ग 2च्या जमिनी वर्ग 1 करण्याच्या बाबतीत जे तुम्हाला नजराना भरावा लागायचा त्याच्या बाबतीत कैलासदादांनी त्या ठिकाणी ज्यावेळेस विधानसभेत प्रश्न उपस्थित केला तेव्हा मुख्यमंत्र्याला त्यांचं म्हणणं मान्य करावं लागलं विरोधी पक्षाचा आमदार असताना. मी का सांगायलोय, आम्ही तुमच्या कामाच्या बाबतीत कुठेही कमी पडलेलो नाही. हा आमचं काय झालं,
लोकसभेत तुम्ही प्रचंड मतानं विजय केलं, विधानसभेत आम्हाला विजय केलं, पण कालच्या झालेल्या नगरपालिकेत आम्हाला पाहिजे तसं यश मिळालं नाही. काय काही लोकांचं बलतजी मान हवेत गेले. ती काय म्हणलंय, जिल्हा परिषदला सत्ता आणून दाखवा, मी माझं नाव बदलतो. आता पोराचं नाव बदलायची काय तर जायचं का असेल तर सांगा मला, नाहीतर त्या मुलूला तरी सांगा बाबा असं नाव बदलता येत नसते, असं येड्याने काय बोललो तुम्हाला. हा येत नसते नाव बदलता येत नसते. पण इतका माज आला, पण त्यांना मला सांगायचंय मल्लू पाटील, लोकसभेला आपले आजोबा 2.5 लाख मतानं पडले 14 ला. लोकसभेला आपले पप्पा 1,29,000 पडले 19 ला. मम्मीनं दोघाचं रेकॉर्ड मोडले. 3,29,800. आता पडलाव कशाला तुम्ही लोकसभेला, निवडून आलाव कुठं? म्हणजे एखाद्यानं लोकसभेला पालतं पडायचं, आंबेजोगाई ग्रामपंचायत मी निवडणूक जिंकली म्हणून धरून हाणचाल का नाही? अरे तू लोकसभेला अजून बी लढ म्हणा, तुझ्या तर तलप असेल ना, 29 ला गडी तयारच आहे म्हणा, येतो अजून. हा तू ये तरी म्हणाव, फक्त ही नगरपालिका ही सांगू नको म्हणाव. 3200 मत 3200 मतापैकी 3100 मताला अंक कसं येतं सर? कुठं का टाका घालायचं का? इमानदारीनं काम केलं, कामासाठी आम्ही झुटू ना. पैसे कुठून द्यायचे? आम्ही पैसे नाहीत आमच्याकडे, स्पष्ट सांगतो. काम आम्ही 100% करू. आणि मला तुम्हाला सांगायचंय, हितला स्थानिकचा उमेदवार द्या असं तुमच्या 9च्या 9 इच्छुक उमेदवाराची मागणी होती. माझ्याकडे तुमच्या सगळ्या गावाचं शिष्टमंडळ आणतं, म्हणजे कायम आमच्या मतदारसंघाला तुम्ही बाहेरचं पार्सल देता, यावेळेस आम्हाला स्थानिकचा उमेदवार पाहिजे. तुम्ही मागणी केली, आणि आम्ही लोकशाही मानणारी माणसं आहेत, आम्ही हुकुमशाही मानणारी माणसं नाहीत हिटलरची. आम्ही लोकशाही मानणार आहेत. तुमच्या मागणीप्रमाणे सातपुते सर त्या ठिकाणी उमेदवारी त्यांच्या मंडळीनं आपण दिलेली आहे. आता जबाबदारी तुमची आहे, त्यांना तुमची केलेली मागणी खरी करून दाखवायची. आणि कोण कुठं जातंय, कोण काय करतंय ही ज्येष्ठाला माहिती, पण ज्येष्ठाला आत्मा साक्ष देत असं की जी माणसं आम्हाला संकटाच्या काळात सोडून गेली. अरे ओमराजे एकटा होता तरी बी एवढ्या मोठ्या देंडा पुढे टिकलाच म्हणावं, मला काय कोण कमी पडलो नाही, परमेश्वर माझ्या बरोबर होता म्हणावं. तुम्हाला आम्ही काय कमी केलं नेमकं? काय आमची चूक होती? काय आमची चूक होती? हे ती नाही रे, आपल्याला जे सोडून गेले त्यांना मला विचारायचंय, काय नेमकं आम्ही तुमचं चूक केलंय? आम्ही तुमचं वाटोळं काय केलं ती सांगा. तुम्ही सांगा बाबा ही ओमराजे तुमची चूक होती. बांधवानो, ह्या पद्धतीचं मला वागणं नाही, मला नाही वागणं. ठीक आहे, संकट असते, संकट आल्यावर सगळ्यांनी एकजूट होऊन लढलं पाहिजे, पळून जायचं. अरे छत्रपती शिवाजी महाराजांवर ज्यावेळेस अफजल खानानं वेढा टाकला, तेव्हा सगळे मावळे पळून गेले का लढले ते अफजल खानाच्या विरोधात? पळून गेले काय? मग लढणाराचा इतिहास आहे म्हणून आपण, तुम्ही लढणाराचा इतिहास सांगा ना, पळून कशाला जाता? आणि मी तर मी एकटा बी असतो सर तरी खंबीर आहे, बिलकुल घाबरत नाही. मी सुरुवातच एकट्याने केली, तर आपल्याला त्याचा गम नाही. पण बांधवानो, आता तुम्ही ठरवायचं. तुम्ही म्हणला ना स्थानिक, आम्ही स्थानिक दिला. आता निर्णय बांधवानो तुमचा आहे. आणि पैशाचं वाटप प्रचंड होणार आहे. पैसे घेऊन तुम्हाला जर लोकशाही वाचवायची असेल तर पैसे देणाऱ्याच्या विरोधात मतदान टाकणं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान वाचवायच्या लढाईत सहभाग. लोकशाही वाचवली तुम्ही, आणि ही करावं लागणार आहे तुम्हाला, ही करावं लागणार आहे. आमच्या कामावरून आम्हाला हिलवायलेत तर, कामावरून म्हणजे ही ज्या कंटा मिळाला आमदार आहे. खासदारकीची निवडणूक लागल्यावर ड्रायव्हरचं मतदान लागत नाही रे तुला, दरिद्री आहे. हा तेव्हा त्याच्या पाया पुढे पुढे मत घेतोस की. हा मग डीपी द्यायचं काम काय खासदाराचं आहे का? आता रानात बियाणं हातरून ठेवलं, रानात कांद्याचं रोप लावायला चालू असेल, तुमची फवारणी असेल एखादी आणि डीपी जळाला, आपल्या शेतकऱ्याकडे नंबर माझा आहे, मला फोन करतोय, मी डीपी दिला, ती म्हणतो डीपी द्यायचं काम काय खासदाराचं आहे? आता ज्याच्या शेतातच येड्या बाबळे आहे त्याला काय कळणार आहे फवारणी काय आहे काय?
आता गुराख्याच्या मागे हिंडणार 4-5 गाई म्हशी सांभाळणार गाई म्हशी त्याच्याकडे बी नंबर आहे माझा. गाय आजारी पडली रे पडली मला फोन करतो डॉक्टरीनं जाता तपासायला त्याला लावा बरं इकडे अशी औषध बी नाही देतो मी. ही म्हणतोय ही काय खासदाराचं काम आहे का? मदान लागते का गुराख्याचं? मदान लागते काम करायला दुखतं का? बांधवानो माझा 24 तास मधला 24 तास वेळ तुमच्यासाठी आहे. मी वाहून घेऊन तुम्हाला काम करतोय. माझे 10 कारखाने 50 संस्थान आहेत आणि मी करत जाणार आहे. आणि माझ्या ह्या ज्या कंटामीनच तुमच्या मम्मीला 3,29,000 पाडले म्हणा तू सांगत होती करीत राहणार आहे मी. तुझ्यात हिंमत असेल तुझ्याच्या नाही झालं तर 10 माणसं ठेव म्हणावं नोकरीला पण हे काम कर म्हणावं माझ्यासारखं आणि मग ये म्हणावं पुन्हा रिंगणात. उगाच नाव ठेवू नको. बांधवानो या सगळ्या बाबीचा विचार आता उद्याच्या तुम्हाला 7 तारखेला करायचा आहे. बरं तुम्हाला मला विचारायचंय आज ताई आहेत आपल्या पंचायत समितीचे उमेदवार आहेत सगळे. मी तुम्हाला एवढंच सांगतो आपण निवडून आल्यावर सर आता सर तरी रिटायरच आहेत. पूर्ण वेळ त्यांचा तुमच्यासाठी राहील. असं काम करायचं की पुन्हा कुणाची आपल्या विरोधात उभारायची तलब झाली नाही पाहिजे अशा पद्धतीचं काम मला तुमच्याकडे आणि ती तुम्ही करा. मस्तीचा गोळ झालाय म्हणायचं नाही. बरी तुला अवदास आठवली मस्ती अजिबात नाही दूर करतो मी. मोदी साहेबाला सगळ्यात जास्त गरज कुठल्या निवडणुकीची होती? मग लोकसभेला मस्ती का मॅनेज केलं नाही का? हे आता रामायण सांगून तुम्हाला विचारलं रामाची सीता कोण तर काय माहिती मला अरे गडी गोळ घालायचा तर कवा घातला असता? लोकसभेतच घातला असता ना. फक्त तुम्ही लक्ष काय करा सकाळी मशीन तुमची मतदानाला घ्यायच्या आधी तुम्हाला 50 मतं टाकते ती टाकून धावते आणि ती मतं त्या माणसाला गेलेत का नाही ती मापून बी दाखवते. बटन दाबलेल्याच माणसाला मतं गेली म्हणजे मशीन नीट आहे सिद्ध झालं. पुन्हा मशीन रिसेट करते. रिसेट करून मतदानाला ठेवते. मतदान सगळं पार पडल्यावर ज्यावेळेस मशीन आपली पूर्ण सील करते तेव्हा त्या मशीनचा सिरियल नंबर आपल्या 7C फॉर्मवर लिहून घ्यायचा आणि मतमोजणीच्या टायमाला त्याच नंबरची मशीन मोजणीला आली का नाही तेवढी खात्री करायची. एवढ्या 3 गोष्टी झाल्या तर कुणाचा बाप मशीनीत गोल घालू शकत नाही. हो का? मतदान कशावर घ्यायचंय आपल्याला उद्या? मतदान कशावर करायचंय? मशीनवर. आपण जर म्हणायला लागला कुणाला टाकलं की त्याला जाते म्हणतील त्यालाच टाकू हा असलं म्हणू नका. गोळ होत अजून दुसरं कसं असतं ज्या शस्त्रानं लढायचं ज्या तलवारीनं लढायचं त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. आपण आपल्या मनगटात जोर असला ना बिलकुल शस्त्र सुद्धा तेवढ्याच ताकदीनं चालतंय पण आपण गैरविश्वास दाखवायचा नाही आणि गैरविश्वास दाखवलं तर आपली हिंमत हारली जाते. त्यामुळे अजिबात कोणी त्याची चर्चा करायची नाही. फक्त एवढ्या 3 गोष्टी सांगितल्या त्या 3 गोष्टी इमानीत बारे बघायच्या. आणि एक अजून महत्वाची गोष्ट मतदान करताना शांततेत करा. कुत्रं मागं लागले मतदानाला जाऊ नका. तुम्ही म्हणताल असं का? आमच्या अनेक नगरसेवक 2 मतानं 3 मतानं 4 मतानं पडले. काय होतंय? माझ्यासारखं सुद्धा शहाणा माणूस जरी गेलं मतदानाला गोंधळून जाते. त्याला जर मतदान अधिकाऱ्याने गडबड केली मामा वरच्यातले एक दाबा खालच्यातले एक दाबा म्हणलं की ती वरच्या कडचं एक दाबते खालचं वाटाचं दाबून नीट पाहिजे. होतंय असं. शांततेत जावा. पहिल्यांदा आपले उमेदवार कुठले आहेत? जिल्हा परिषदचे. ज्याला लिहिता वाचता येते त्यांनी सौ सुमन विठ्ठल सातपुते नाव वाचा. मशालीचं चिन्ह बघा. त्याच्या पुढचं बटन दिसतंय का बघा. आणि दिसत नसेल लाईट नीट नसेल तर त्या मतदानाच्या केंद्राध्यक्षाला बोलून घ्यायचं इथं लाईटीची व्यवस्था कर म्हणायचं मला चिन्ह दिसना गेलंय. तुमचा अधिकार आहे ती. तुम्हाला कोण नाकारू शकत नाही. आणि जेव्हा चिन्ह दिसेल तेव्हा त्याच्या पुढचं बटन दाबा. पुन्हा खाली पंचायत समितीला आता एकच मशीन आहे वाटतं. वरच्या बाजूला जिल्हा परिषद आणि खालच्या बाजूला पंचायत समिती 2 आहेत का? 2 असेल तर सोपं आहे. एका ह्याच्यावर जिल्हा परिषद तिथलं नाव बघायचं वाचायचं बटन दाबायचं चिठ्ठी पडती का बघायचं. दुसऱ्या नावावर जायचं. एका आंबेजवळ घ्या जिल्हा पंचायत समितीला आदित्य शिवाजी पवार आहे त्याचं चिन्ह मशाल आहे ती दाबायचं. दुसऱ्या पंचायत समितीला शिंगोलीला पद्मिनी मोहन बर्वे आहे त्यांचं चिन्ह हात आहे ती बघायचं दाबायचं आणि पुन्हा पुढं शांततेत मतदान करून बाहेर यायचं. कुत्रं मागं लागल्याने मतदान करायचं
अजून एक आपल्याला आता आमच्या बऱ्याच लाडक्या बहिणी आल्या. आता लाडक्या बहिणी तर काटा काढला आमचा सगळ्या त्यांची मजा आता सांगते की मतदानाच्या आधी सगळ्या लाडक्या बहिणीला पैसे होते आणि मतदान झालं की घरात किती आहे आता? एक का दोन? एकच का? सासू म्हणते तुझं बंद कर, सून म्हणते तुझं बंद कर. कशी भांडणं उगं चालू आहे ती. आता 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 लाडक्या बहिणीला कळायला कसं आहे ती. ई केवायसीची कागद घेऊनच हिंडायला लागल्या वेळेवर. ही लाडक्या बहिणीची अवस्था. लाडक्या बहिणीची ही अवस्था आहे. आणि निवडणुकीच्या आधी आनंदाचा शिदा आणि निवडणूक झाली की हायब्रिड भरतो. खरं आहे का खोट आहे? म्हणजे सरकार कसं आहे, निवडणुकीच्या आधी कर्जमाफी, निवडणूक झाली की योग्य वेळीची वाढ. तुम्ही फाशी घेऊन वर गेल्यावर हाय का नाही? तुम्ही विचार करा बांधून, तुम्ही विचार करा. आणि हो का, ही निवडणूक मी माझी बायको मला भाकरी गावलून आणि 2 लेकर सांभाळून खुश आहे. फक्त राणा पाटलाच्या बाबत त्यांचं काही समाधान नाही बाबा. त्यांना खुर्चीत बसल्याशिवाय त्यांचा श्वासच चालू राहत नाही, ती बंद पडू शकते. त्यांना बेहात देतो सारखं गेली स्थळी सारखं. तुम्ही ठरवायचंय की ही लोकशाही आहे, लोकशाहीत लोकशाही पद्धतीनेच आपण मतदान केलं पाहिजे. मला तुमच्याकडनं अपेक्षा आहेत. करताल का नाही? बघा बर का, उद्या बदल होऊ देऊ होणार निश्चित. बर, मला तुम्हाला विचारायचं, जिल्हा परिषद कशासाठी पाहिजे? मला कर्माला गेले म्हणून. 500 वर्ग खोल्या आपल्या जिल्ह्यातल्या बांधणं बाकी. 500 अनेक विद्यार्थी उघड्यावर बसतात जिल्हा परिषदच्या शाळेत. तुमचा माझा शब्द आहे, जिल्हा परिषद आपल्या ताब्यात आल्यावर 500 वर्ग खोल्या बांधायचं काम आपल्या पहिल्या जुट हाती घेऊ आणि पहिल्यांदा आपण ते पूर्ण करून घेऊ. दुसरं, आपल्या जिल्हा परिषदच्या शाळेचं त्या ठिकाणी सेमी इंग्रजी चालू होतं. ती सेमी इंग्रजी काय झालंय? बंद झालंय. माझा शब्द आहे की जिल्हा परिषदची सत्ता आल्यावर जिल्हा परिषदच्या शाळेत सेमी इंग्रजी पूर्वीप्रमाणे चालू राहील. आज काही भाजपवाले त्याची काळजी करू नका, जसं बी लागतंय थोडं थोडं म्हणते. पुढं कशासाठी पाहिजे जिल्हा परिषद आपल्याला? गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेतनं शेतकऱ्यासाठी विमा कवच आहे, पण शेतमजूर आणि संघटित कामगाराला कवच आपल्या जिल्हा परिषदच्या माध्यमातून भाई उद्धवराव दादाच्या नावानं आपण विमा योजना आणणार आहेत, ज्याच्यात शेतमजुराला सुद्धा या अपघात विमा योजनेचा फायदा त्या ठिकाणी जिल्हा परिषदच्या माध्यमातून आपल्याला द्यायचा. ही करायचे आपल्याला. महिला बचत गटाचं उत्पादन असेल, त्यांना मार्केटिंग चेन उपलब्ध करून देणं असेल, त्यांना 20 लाख रुपयापर्यंत कर्ज उपलब्ध करून देणं असेल. आपल्याकडची दळणवळणाची साधनं आहेत. आता बघितलं, दळण बी कसं होतं, वळण बी कसं होतं. ती 2 वर्ष झाल्या तरी त्यांनी स्टे दिलाय. 220 कोटी रुपयाच्या कामाला स्टे आहे. ही रस्त्याची राहिलेत ना. होय, कोडगावमध्ये आल्यावर कसं वाटतंय? परत ते गरदाडात आपल्यावर ही 2 वर्ष झालं असतं किती म्हणून. 24 कोटी रुपयाची तुमची डीपी व्हायची राहिली. 24 कोटी रुपयाची. कशामुळं? ह्याला स्थगिती आहे. म्हणून बांधवानो, माझी विनंती आहे की ह्या सगळ्या बाबीचा सदसद विवेक बुद्धीनं विचार करा. आणि मला एवढंच म्हणायचंय की खऱ्याच्या बाजूने राहा. तुम्ही ह्या जिल्ह्याच्या बाहेर गेला आणि तुम्ही जर म्हणलं तुमचं खासदार कोण आहे, ओमराजे निंबाळकर आहे म्हणल्यावर चांगलं म्हणते का दलिंदर म्हणते ती. एवढं तर आमच्यासाठी शब्द ठेवा. आमचा फक्त पैसेच नाहीत की आमच्याकडे. पण नालायक वागलं, निचाड वागलं, फालताड वागलं तर पैसे बी येतील. तुमचं काम करता येईल का? पुन्हा अधिकाऱ्याला जोडा घेऊन विचारता येईल का? म्हणून ह्याचा विचार करा. आम्ही तुमच्यासाठी आणि 24 तास तुमच्यासाठी आम्ही राबणारी माणसं आहेत. आणि ह्या पद्धतीचं राजकारण जिल्ह्यात आलं पाहिजे. सर्वसमावेशक असलं पाहिजे. एका कुटुंबाची भरती करणारं राजकारण आपल्याला, मला तर कधीच मान्य नाही आणि आपल्याला सुद्धा कधी मान्य राहता कामा नये. कोविड असू द्या, अतिवृष्टी असू द्या, मी कैलासदादा कायम तुमच्या सोबत आहेत का नाही? आहेत का नाही? ऑनलाईन आहेत फक्त.
फेसबुक पिंट्यासारखं. एक विषय राहिला, विमा तुम्हाला का मिळाला नाही माहितीये का? माहितीये का मिळालं नाही ते? नाही, ज्याच्यामुळं विमा मिळत होता ती आटच राज्य सरकारनं काढून टाकली. ती आट कोणची होती? 65 MM पुढं पाऊस झाला की आपण आपल्या शेतातल्या पिकाचा फोटो काढायचा आणि कंपनीला पाठवायचा, कंपनीनं पंचनामा करून आपल्याला विमा द्यायचा. उदाहरण लक्षात घ्या नीट, मी काय म्हणतो ती लक्ष देऊन ऐका. 2014 पासून 25 पर्यंत जर आपल्या जिल्ह्यात 100 रुपये विमा मिळाला असेल, 100 रुपये, तर त्या 100तला 99 रुपये 30 पैसे विमा. 100तला किती? 99 रुपये 30 पैसे विमा. ही फक्त या एका अटीवर मिळालेला आहे. कुठल्या? जास्तीचा पाऊस आणि नैसर्गिक आपत्ती. ज्याच्यावर 99 रुपये 30 पैसे विमा मिळाला 100तला, ती आटच सरकारनं काढून टाकली. म्हणजे कंपनीला पैसे देणं लागूच नाही, कायम कंपनी नफ्यात. आणि ज्याच्यावर 100तला 70 पैसे विमा मिळाला, ती आट कोणची? पीक कापणी प्रयोगाची, ती मात्र तशीच ठेवली. मग मला सांगा, ही निर्णय कंपनीच्या फायद्याचा आहे का शेतकऱ्याच्या फायद्याचा आहे? मग का वाटोळं जी कोट्यावधी रुपयाचा विमा मिळाला पाहिजे होता शेतकऱ्याला, त्याच्यापासून कोण मुकलं? त्याला विचारा. कोण जर सभेला आलं तर त्या स्पेशलिस्टला, आपलं ज्या स्पेशलिस्ट मी ऐकलं होतं, हिमा स्पेशलिस्ट हेनच काढले, त्याला विचारा ही काटा कशामुळे काढणार बाबा. म्हणून त्या सगळ्या बाबीचा विचार करा. आणि उद्याच्या येणाऱ्या 7 तारखेला आपलं चिन्ह काय? जिल्हा परिषदचं. इथल्या पंचायत समितीचं चिन्ह काय? शिंगोली पंचायत समितीचं चिन्ह काय? आता विचारावं गड्या, सांगितलं की. सुतगिरणी, त्याला माहित आहे की हा शोट आहे ना, शोट हा बॉम्बे रेऑन. ह्या बाप लेकाचं कुठला उद्योग चालू आहे मला सांगा. व्हिडिओ कॉन घ्या, सुतगिरणी घ्या, कुठलं बी घ्या, शिंगोलीच्या माळावरचा कारखाना घ्या, कुठलं चालू आहे सांगा तरी. गुळपेटी घ्या, ती काय करतोय? येतोय नाका त्या नाकात बोलतोय, शुद्ध बोलतोय. तुम्हाला वाटतं काय 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 उपासाचं हिजन आहे माय. ती तर का टेक्स्टाईल नवीनच सांगत आहे, करीत काहीच नाही. आज सुद्धा तुमच्या घरातला प्रत्येक माणूस कुठं आहे? पुण्यात आहे का नाही? का मग कर्माला गेले म्हणून चाललो का आम्ही जाईल? तिथं पोट भरत नाही तुमचा, ही दुरावस्था. याचा विचार करा. आणि आता गेटकेनचा हिसका तुमच्या लोकशाही पद्धतीनं जावणार का नाही? मागच्याकडे बसतो, हात वर करून पाहिजे सगळ्याचा. हाय का नाही बाबा? असा पराभव करा की पुन्हा कुणाच्या गेटकेनची तलफीत उभारायची झाली नाही पाहिजे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. उपस्थित सर्व जे काही मतदार